नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे आणि याचा जी.आर. सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। महिला सक्षमीकरण, स्वच्छ इंधन, पर्यावरण संरक्षण हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। राज्यातील महिलांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी आर्थिक मदत तसेच लाभार्थ्याला वर्षाला 3 गॅस सिलेंडर या योजनेमध्ये मोफत मिळणार आहे। योजना राज्यभरात सुरू झालेली आहे आणि ही योजना नेमकी कशा प्रकारे राबवल्या जाणार आहे आणि या योजनेकरता कोण महिला पात्र असणार आहे ज्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। चला तर मग पाहूया संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या या व्हिडिओमध्ये। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला मग पाहूया या योजनेचा संपूर्ण जी.आर. मित्रांनो, मी तुमच्यासमोर जी.आर. ओपन केलेला आहे आणि या जी.आर. मध्ये तुम्ही टायटलमध्ये पाहू शकता, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी.आर. आहे आणि हा जी.आर. 30 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे। तर या जी.आर. मध्ये शासन निर्णय नेमका काय आहे ते यामध्ये दिलेला आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येणार आहे। तर हा आहे शासन निर्णय। तर यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्या सर्व महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। तर या योजनेकरता अशा कोणत्या महिला आहेत ज्या पात्र असणार आहेत, तर लाभार्थ्याची पात्रता इथे दिलेली आहे। सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने आवश्यक आहे। इथे सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, सदर योजनेचा जो काही लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुमच्या घरातील जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असेल ते सर्व लाभार्थी या योजनेसाठी देखील पात्र असणार आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल। म्हणजेच ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र असेल त्या सर्व महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात। त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। हा देखील एक महत्त्वाचा इथे पॉइंट आहे। तर एका रेशन कार्डवर फक्त एक लाभार्थी या योजनेकरता पात्र असेल। त्यानंतर सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या गॅस धारकांना असेल। म्हणजेच घरगुती गॅस धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार। तर या योजनेची कार्यपद्धती कशा प्रकारे असणार आहे ते पाहूया। सर्वात पहिले ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असेल त्या महिलांकरता कशा प्रकारे असणार आहे, तर ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मिळत असेल त्याची एकूण रक्कम ही 830 रुपये असते आणि त्यानंतर त्यांना 300 रुपये ही सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते। परंतु आता त्यानंतर तुम्हाला जे वरील 530 रुपये आहे ते तुम्हाला गॅस सिलेंडरची कंपनी तेल कंपन्यांकडून तुम्हाला वरील जे 530 रुपये आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला इथे सर्वात अगोदर तुमचे जे पैसे आहेत ते पूर्ण पैसे भरून गॅस सिलेंडर घ्यायचे आहे। त्यानंतर सबसिडी मार्फत तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। तर तुम्हाला एका महिन्यात एकच सिलेंडर करता ही सबसिडी मिळणार आहे। अशी वर्षाला एकूण 3 सिलेंडर करता ही सबसिडी मिळणार आहे। त्यानंतर ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत त्या महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे। तर त्या महिलांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। म्हणजेच तुम्हाला थेट तेल कंपन्यांमार्फत जे पैसे आहेत 3 सिलेंडरचे ते तुम्हाला डीबीटी मार्फत तुमच्या अकाउंटला जमा करण्यात। या योजनेकरता एक विशिष्ट प्रकारची समिती देखील नेमण्यात आली आहे आणि ते समिती इथे दाखवण्यात आलेली आहे। तर या योजनेकरता जे राशन कार्ड धारक आहे ते शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या
लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात, म्हणजे तुमचे राशन कार्ड हे 1 जुलै 2024 पूर्वीचे असायला पाहिजे। जर तुमचे राशन कार्ड हे दिनांक 1 जुलै 2024 नंतरचे असेल, तुम्ही या योजनेकरता पात्र ठरणार नाही। तुम्ही इथे पाहू शकता, जर तुमचे राशन कार्ड हे 1 जुलै 2024 नंतरचे असेल तर तुम्ही या योजनेकरता पात्र ठरणार, तर तुमचे हे राशन कार्ड 1 जुलै 2024 पूर्वीचे असायला पाहिजे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही योजना आहे। हा GR जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपला जॉईन करून ठेवा। तिथे आपण नेहमीच अपडेट देत राहतो। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओ।